नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मी मालाडमध्ये आहे माझ्या मावशीकडे आणि आत्ता चाललो मी मालाड फिश मार्केटमध्ये। आज संडे आहे, रविवार, आणि फिश मार्केटमध्ये चाललो आहे। तर मच्छी आणणार आणि त्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चला तर आधी फिश मार्केटमध्ये जाऊ, मच्छी आणू आणि मग तुम्हाला दाखवतो रेसिपी। थोड़ी तुम लोगे 500 का 6 आएगा ले लो। मंडळी, हे आहे मालाडचं फिश मार्केट। खूप छान आणि मोठ्या मच्छी असतात, फ्रेश असतात। रुपये के साथ मैं 600 भाई 500 का आएगा। एक की बात नहीं, हलवा ले जाओ। मित्रांनो, मी सुद्धा 2 सुरमई घेतल्या मोठ्या आणि कापतायत पाऊस। छान पद्धतीने फटाफट त्यांना सवय असते मच्छी कापायची। फटाफट त्यांनी 2 मच्छी सुरमई कापल्या। आई बरोबर दिसत नाही। तर इकडे आहे ना, सर्वप्रथम मच्छीला आपण मीठ लावून घेतलंय। मीठ अगदी व्यवस्थित पद्धतीने लावून घ्यायचं, सगळ्यांना ते लागलं पाहिजे। आणि त्यानंतर आहे ना, इकडे कोकमाचं आगळ। कोकणी माणूस म्हटल्यानंतर मित्रांनो, मच्छीमध्ये कोकम पाहिजेच, त्याशिवाय मच्छी जाणारच नाही। व्यवस्थित पद्धतीनं कोकम लावून घ्यायचं मच्छीला। आणि त्यानंतर इकडे हिरवा मसाला, कोथिंबीर, त्यानंतर मिरची, ते बेडगी मिरची आणि धणे फुगत घातले होते। आणि हे सर्व लसूण वगैरे टाकून ते मिक्सरला लावायचं। आणि इकडे मच्छीला मसाला लावायचा। जेवढा आपल्याला तिखट जमेल तेवढा हळद टाकायची। त्यानंतर इकडे गरम मसाला, जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा तो व्यवस्थित लावून घ्यायचा। आणि हे सगळं इकडे मीठ वगैरे लावून प्रॉपर मॅरिनेशन करायचं। हे एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित, नाहीतर हा माहिती आहे एव्हरेस्ट मसाला माहिती आहे ना, एव्हरेस्ट। तर या मंडळी चहा प्यायला सकाळी मला वाटतं 10 वाजलेत। इकडे माझ्या मावशीने ना
गॅलरीमध्ये काही झाडे लावले आहेत, फुलदाणे आहेत, फुलांची झाडं आहेत, ॲलोवेरा आहे, इकडे गवती चहाचं झाड आहे, तुळस आहे. अगदी छान पद्धतीनं फुलझाडं लावले आहेत. इकडे दासवंदीचं झाड आहे, इकडे मनी प्लांट आहे, इकडे शोभेचं झाड आहे. छान पद्धतीनं अगदी गॅलरीमध्ये झाडं लावले आहेत. गॅलरीसुद्धा मोठी आहे म्हणून इकडे पाहू शकता. अगदी मस्त मनी प्लांट सुंदर पद्धतीनं झाडं लावले आहेत. खूप छान दिसतं. फुलंसुद्धा लागले आहेत. तर इकडे आहे ना काही लवबर्ड्स पाळले आहेत माझ्या मावशीनं. त्यांची किलबिलाट असते, भारी वाटतात. आणि इकडे मावशी आहे ना मच्छीचा रस्सा बनवते. लसूण आलं ठेसून घेतलं आहे आणि टोप एक भांडं ठेवलं गॅसवरती. आता तेल टाकलं आहे, गरम झालं की मग फोडणी देणार व्यवस्थित. तेल गरम झाल्यानंतर ना आलं लसूण टाकलं आणि आता मच्छीचा मसाला टाकला. हे अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आहे ना थोडा घरचा मसाला ॲड करायचा साठवणीतला आणि तो सुद्धा एकजीव करून घ्यायचा. आणि त्यानंतर याच्यामध्ये मच्छी टाकायची आणि जेवढं आवश्यक लागेल तेवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. आणि हे व्यवस्थित एकजीव झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार. आणि इकडे मच्छी आपण फ्राय करतोय. तर सर्वप्रथम आहे ना रवा आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आणि इकडे भांडं ठेवलं आहे गॅसवरती. ते तापलं की त्याच्यावरती तेल टाकायचं. आता तेल तापलं की पाहू शकता इकडे मच्छी आपण मॅरिनेट करायला ठेवलेली व्यवस्थित मॅरिनेट झाले आहे. आणि आता ते फ्राय करायला टाकायची एक एक करून. व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी व्यवस्थित पद्धतीनं सुरमई त्याच्या मोठ्या होत्या नाही. असा तवा भरून मच्छी आपण फ्राय करायला ठेवले आहे. ते व्यवस्थित फ्राय करायची आणि मग परतून घ्यायची. इकडे पाहू शकता मच्छीच्या रश्श्याला उकळी आलेली आहे. याच्यामध्ये थोडं कोकम टाकायचं. कोकणी माणूस म्हटल्यानंतर कोकम हे आलंच. जवळचे संबंध कोकण आणि कोकम. मच्छी फ्राय झाली त्याला परतून घ्यायची व्यवस्थित. अशा पद्धतीनं
व्यवस्थित परतून घ्यायची, भाजायची व्यवस्थितपणे, म्हणजे तिला खूप छान चव येते, रुचकर पद्धतीनं ते जेवण होतं. मच्छी फ्राय झाली. आता आपण एका भांड्यामध्ये काढतोय. दुसरा घेते जाडवाला भांडा नेहमी बनवते. ते एवढी पुरेल का त्याच्यामध्ये? नाही राहणार ना एवढा. तर मित्रांनो, इकडे आहे ना मावशी आमची नाचणीची भाकरी भाजते. कुणाला भाकरी येत नसेल ना तर पाहू शकता तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये भाकरी कशा पद्धतीनं भाजायची. गोळा करून झालं की हातामध्ये ते जरा हे व्यवस्थित पद्धतीनं ते पीठचा आकार करून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं पोलपाटावरती भाकरी भाजायची. हे पीठ सर्व एकत्र करून घ्यायचं, म्हणजे ते भाकरी आहे ना फटाफट राऊंडमध्ये होते, फिरते आणि अगदी चंद्रासारखी गोल खात नाही का? चिने खाल्ला का? तर मंडळी जेवायला या. तुम्ही पाहू शकता आपल्या ताटामध्ये नाचणीची भाकर, भात आहे, मच्छी फ्राय आणि रस्सा. तर जेवायला या, दुपारचं जेवण. तर मंडळी आत्ताच आमचं दुपारचं जेवण झालं, खूप छान होतं. मच्छी रस्सा, मच्छी फ्राय, सुरमई फ्राय, खूपच छान. हा होता आजचा ब्लॉग. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. भेटू अशाच नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.